काही शोज असे पण होते जे इंटरनॅशनल जे मी बघायचो हिंदी, आणि मला हिंदी गाणी खूप आवडायचे 90sचे. म्हणजे बाबा मला ऐकवायचे, असं मोहम्मद रफीजी, किशोर कुमारजी, लताजी, आशाजी. तर त्यांचं मग ऐकून ऐकून मला ते खूप आवड निर्माण झाली होती हिंदी गाण्यांची सुद्धा. बाबांना मी म्हटलं की मला हिंदी पण ट्राय करायचं एकदा. मग तेव्हा एकदा रायझिंग स्टार म्हणून आहे कलर्स इंडियाला, तेव्हा मी तिकडे ऑडिशनसाठी गेलो. फर्स्ट ऑडिशन ओके. जे पब्लिकली असतं. मग तिकडून मी एक एक प्रोसेस करून मग मी कुठेतरी पहिल्या ग्रँड प्रीमियरपर्यंत पोहोचलो. आणि तिकडे शंकर महादेवन, मोनाली ठाकूर, दिलजीत दोसांझ असे जजेस होते, आणि मला 94% मिळाले. आणि ती जी दिवार असते तिकडे, ती लाईक ती ब्लास्ट झाली. आणि मग कुठेतरी वोट चांगले पडल्यामुळे ती ब्लास्ट झाली. आणि मग हिंदीला मी त्या शोमध्ये सुद्धा 2-3 एपिसोडच राहिलो, त्यानंतर एडमिट झालो. पण मला कुठेतरी दोन्ही बाजूंचा एक ज्याला म्हणतो समतोल कळाला, की लाईक काय असतं हिंदीमध्ये, काय डिफरन्स आहे, मराठीमध्ये काय डिफरन्स आहे, आणि आपल्यामध्ये काय अजून कमी आहे, ते मला तिकडे कळालं. आणि त्यानंतर कुठे माझा खरा प्रवास सुरू झाला.